शेतकरी मित्रांनो, सुधारित पीक विमा योजनेसाठी राज्य शासनाकडून अखेर 19 डिसेंबर रोजी जी.आर. काढण्यात आला आहे. आता खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याशी संबंधित ज्या सुरुवातीच्या घटना असतात त्या घडायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे ज्या प्रोसिजरप्रमाणे राज्य शासनाकडून पीक कापणी प्रयोगाअंतर्गत नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांवर जो खर्च येतो त्या खर्चासाठी राज्य शासनाकडून तब्बल 31 कोटी रुपयांचा जी.आर. काढण्यात आला आहे. पीक कापणी करण्यासाठी काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी हा खर्च मंजूर करण्यात आलेला आहे. या जी.आर.मध्ये दिलेली माहिती शेतकरी मित्रांनो अत्यंत महत्त्वाची आहे. हीच महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. कारण खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याच्या प्रत्येक अपडेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. जोपर्यंत खरीप हंगाम 2025चा पीक विमा प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नाही, तोपर्यंत प्रत्येक अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळत राहील. आता प्रश्न असा आहे की राज्य शासनाने 19 तारखेला हे 31 कोटी रुपये नेमके कशासाठी मंजूर केले आहेत? शेतकरी मित्रांनो, पीक कापणी प्रयोगासाठी आजपर्यंत जेवढे प्रयोग झाले आहेत आणि जे प्रयोग अद्याप राहिलेले आहेत त्या सर्व पीक कापणी प्रयोगांचा अहवाल तयार करण्यासाठी राज्य शासनाकडून कर्मचारी नेमले जातात. या कर्मचाऱ्यांसाठी विमा कंपनीला ही रक्कम अदा केली जाते. त्यासाठीच राज्य शासनाकडून 31 कोटी रुपयांचा जी.आर. काढण्यात आलेला आहे. यावरून हे स्पष्ट होते की योग्य पद्धतीने पीक कापणी प्रयोग करणे, राहिलेले प्रयोग पूर्ण करणे आणि संपूर्ण प्रक्रिया व्यवस्थित राबवणे हा या अनुदानाचा मुख्य उद्देश आहे. शेतकरी मित्रांनो, 15 डिसेंबरपर्यंत जास्तीत जास्त पीक कापणी प्रयोगांचे अहवाल राज्य शासनाकडे पोहोचलेले आहेत. उर्वरित जे पीक कापणी प्रयोग राहिलेले आहेत ते तूर आणि कापूस या पिकांचे असून ते 30 तारखेपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. ही प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठीच 31 कोटी रुपयांचे अनुदान राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आले आहे. आता राज्य शासनाकडून या सर्व प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. येथे एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. 30 तारखेपर्यंत सर्व पीक कापणी प्रयोगांचे अहवाल शासनाकडे जमा होतील. त्यानंतर हे अहवाल विमा कंपनीकडे पाठवण्यात येतील. विमा कंपनीकडे अहवाल जमा झाल्यानंतर विमा कंपनी या प्रक्रियेवर कारवाई सुरू करेल. महत्त्वाची बाब म्हणजे पीक कापणी प्रयोगांचा अहवाल प्रशासनाकडून विमा कंपनीकडे पोहोचल्यानंतर 21 दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा व्हायला सुरुवात होणार आहे. ही शेतकरी मित्रांनो खूप मोठी आनंदाची बातमी आणि मोठी अपडेट आहे. सध्या 90 ते 95% पीक कापणी प्रयोग पूर्ण झालेले आहेत. उर्वरित तूर आणि कापूस या पिकांचे प्रयोगही पूर्णत्वाकडे जात आहेत. 30 तारखेनंतर जेवढे अहवाल विमा कंपनीकडे जमा होतील त्यानंतर नियमांनुसार विमा कंपनीला रक्कम अदा करावीच लागणार आहे. आजपर्यंत अनेक वेळा शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम उशिरा मिळालेली आहे. मात्र यावेळी तसे होणार नाही. यावेळी पीक विम्याची रक्कम वेळेत द्यावीच लागणार आहे असे स्पष्टपणे राज्याचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितले आहे. प्रशासनाकडून विमा कंपनीकडे पीक कापणी प्रयोग जमा झाल्यानंतर 21 दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम टाकणे हा विमा कंपनीवर बंधनकारक नियम आहे. जर विमा कंपनीने या नियमाचे उल्लंघन केले तर शेतकऱ्यांना 12% व्याज द्यावं लागणार आहे. उदाहरणार्थ, एखाद्या शेतकऱ्याला जर 10,000 रुपये पीक विमा मिळणार असेल आणि विमा कंपनीने उशीर केला तर त्या रकमेवर 12% व्याज विमा कंपनीला द्यावं लागेल. म्हणून शेतकरी मित्रांनो, यावेळी पीक विमा उशिरा येईल अशी कोणतीही शंका मनात ठेवू नका. 30 तारखेपर्यंत सर्व पीक कापणी प्रयोग विमा कंपनीकडे पोहोचतील. त्यानंतर पुढील 21 दिवसांची मुदत विमा कंपनीला असते. ढोबळ मनाने विचार केला तर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा व्हायला सुरुवात होऊ शकते. जर विमा कंपनीने उशीर केला तर 12% व्याज देण्याचा नियम लागू होईल. म्हणून विमा कंपनी स्वतःहून उशीर करणार नाही आणि निश्चितपणे ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करेल. हीच एक महत्त्वाची आणि नवीन अपडेट आज तुम्हाला द्यायची होती. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.